कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी जो उभा आहे ना तो हिच्यामुळे नाही, हिच्यामुळे। हा आम्हाला वाटलंच होतं तुम्ही कवा त्यासनी श्रेय देणार आहे त्यांचं। बाबा प्लीज शांत व्हा ना प्लीज। नाही अक्षरा, आज नाही, आज शांत नाही होणार मी। या बाईनं काय गारुड केलंय मला माहिती नाही, पण माझ्याच मुलाला माझ्याच विरुद्ध उभं केलंय तिनं। आजपर्यंत खूप सहन केलं मी, आज नाही। आज जे व्हायचं ते होऊन जाऊ दे। बोल। नसाल सहन होत तर निघा माहित ना, कोण थांबवलं ना तुम्हाला इथे? अहो कसे बोलताय तुम्ही त्यांच्याशी? ते वडील आहेत तुमचे। वडील तर वडिलासारखं वागाय नको काय? अरे मूर्ख मुला, मी याही क्षणी बापासारखा वागतोय। तू मुलाचं काय कर्तव्य पार पाडलेस आतापर्यंत सांग ना मला। बाबा प्लीज, बास झालं प्लीज, तुम्ही शांत व्हा दोघे। मला ना आता सहन नाही होते, प्लीज शांत व्हा। तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज। तुम्ही दोघं आता एकमेकांविरुद्ध एक शब्द जरी बोललात ना तरी प्लीज मी हात जोडते, शांत व्हा दोघांनी। काय चाललंय बाबा तुमचं? तुम्हाला शोभतंय हे सगळं? सगळेजण आपण छान जमलो होतो, आनंदात होतो, तुम्हीच म्हटला होता ना सेलिब्रेट करायचंय आपल्याला। हे काय सुरू केलं तुम्ही अचानक? एक छोटीशी गोष्ट होती, कुठपर्यंत नेलीत तुम्ही? अहो ह्यांनीच पहिले। तुम्ही थांबा, काही बोलू नका, खूप बोललाय तुम्ही। काय चाललंय तुमचं? मला नाही आवडत आहे तुम्ही माझ्यावरून असे भांडताय, ते सहन नाही होते मला, समजून घ्या ना प्लीज। तुम्ही खोलीत जा बाबा, आता प्लीज आराम करा, आराम करा तुम्ही प्लीज। आणि तुम्ही जा रूम मध्ये, बास झालं आता, खूप झालं। अधिपती, अधिपती, सुनबाई, तुम्हाला जर आता असं वाटत असेल की हे दोघं जण तुमच्या कयात आहेत, तुमचं बोलणं ऐकतात, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, तर तो तुमचा गैरसमज आहे। कारण या घरावर आमचा कंट्रोल होता, हाय आणि राहणार। बघितलं नव, आता ते जे काही भांडत होते ते पण आमच्यासाठीच, आणि एकत्र आले ते भी आमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।